आपकी अदालतमध्ये मोहम्मद शहाबुद्दीन यांच्यावर आरोप आहे की यांनी देशहिताच्या विरुद्ध काम केलं. शहाबुद्दीन साहेब, खूप मोठमोठे पोलीस ऑफिसर्स आहेत ज्यांची कदाचित तुम्ही बदली करून टाकली किंवा त्यांना नोकरीवरूनच काढून टाकलं. एक तर त्यांच्यापैकी आहे डायरेक्टर जनरल पोलीस होते ते ओझा साहेब. ते तुमच्याबद्दल काय म्हणाले आहेत हे एकदा जरा तुम्ही ऐकून घ्या. शहाबुद्दीन भयंकर अपराधी आहेत. हत्या, दरोडा, किडनॅपिंग, कुठलाही या प्रकारचा मोठ्यातला मोठा अपराध नाहीये की ज्याचं दिग्दर्शन त्यांनी केलेलं नाहीये किंवा ज्यात स्वतः त्यांनी सहभाग घेतलेला नाहीये. ISIचे एजंट आहेत, याचे पुरावे आहेत. आज CBI सुद्धा म्हणते आणि आम्ही सुद्धा रिपोर्टमध्ये हेच लिहिलं होतं, शिवाय CBI सुद्धा हेच म्हणते. यासारखे पुरावे दिल्ली पोलिसांना सापडले आहेत की अल कायदाशी त्यांचं कनेक्शन आहे. अल कायदाकडून आणि काश्मीरी टेररिस्टकडून त्यांना AK-47 आणि इतर शस्त्र मिळतात. ही तर काही साधारण व्यक्ती तर नाहीये. हे तर बिहार सरकारमध्ये डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस आणि त्या सरकारचे DGP, ज्या पार्टीचे तुम्ही आहात. नाही, नक्कीच हे इलेक्शन सुद्धा लढले होते. जेव्हा तुम्ही नोकरीवरून काढून टाकलं तेव्हा ते इलेक्शन लढण्याची तयारी करत होते. इलेक्शन लढण्याची हे तयारी करत होते आणि हे जिथे स्टेटमेंट दिलं आहे त्याच्या बाजूलाच माझं सुद्धा स्टेटमेंट होतं की हे मोसादचे माणसं आहेत, तर हे मोसाद तर नाही झाले. आता त्याचा काहीतरी पुरावा असला पाहिजे. त्यामुळे आता हे काय म्हणतायत, ही त्यांची राजकीय इच्छा होती. आपली पूर्ण केली. 1800-1700 मतं मिळाली होती पार्लमेंटमध्ये. तर जर पब्लिकला हे इतकेच आवडत होते तर आणखी जास्त मतं मिळाली. त्याबद्दल जे मीडियामध्ये छापलं गेलं ते हे होतं की लालू यादव यांना तुम्हाला फिक्स करायचं होतं, तर आधी त्यांनी DGP साहेबांचा वापर केला तुम्हाला जेलमध्ये पाठवण्यासाठी. एक मिनिट, मला बोलायचंय. हे आता एक UP मध्ये प्रकरण चालू आहे. UPच्या एक्स चीफ मिनिस्ट्री चीफ सेक्रेटरीचं, यांचे ते व्याही आहेत. आता एक रेड वगैरे झाली होती. बिहार बद्दल बोलतोय. नाही, सगळे नातेवाईक नाही, नातेवाईकांबद्दल मी नाही बोलत आहे. मी जसा असीन माझे वंशज सुद्धा तसेच असतील. मी तर तुम्हाला विचारतोय की हे बरोबर नाहीये का की जेव्हा त्यांनी तुम्हाला जेलमध्ये पाठवलं त्याच्यानंतर यांना DGPच्या पदावरून हटवलं गेलं? नाही, हे तर आपल्या सर्व्हिसमध्ये रिझाईन करून गेले होते. कदाचित राजकीय इलेक्शन आलं होतं लढण्यासाठी. अशा परिस्थिती निर्माण केल्या निवडणूक लढण्यासाठी JDU कडनं यांना तिकीट मिळणार होतं. JDU म्हणाला की सिवानकडून लढा तर मी तिकीट देईन, पण यांनी नकार दिला की सिवानकडून मी नाही लढणार. तर म्हणाले की मग तिकीट मी नाही देणार. तर मग हे बेगुसरायकडनं लढले. DGP साहेबांनी आरोप लावला की अल कायदाशी संबंध आहेत, ISIशी संबंध आहेत. मी जेव्हा जेलमध्ये होतो यांनी आरोप लावला होता. तर मुनवर हुसेन राणा एक शायर आहेत, त्यांनी मला लिहून पाठवलं होतं कि उसने इसलिए मुझे बलवाई लिखा था कि मेरे घर के एक बर्तन पे ISI लिखा था. आणि तेच ISI आता जर तुम्ही म्हणत आहात इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूशन, तर मी आहे आणि मी आहे, हे सगळं मीच केलं. 7 फेब्रुवारी 1999ला हिजबुल मुजाहिद्दीनचा एक आतंकवादी मुस्ताक अटक केला गेला होता आणि त्यांनी कबूल केलं की ते तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतात आणि तुमची दहशतवादी संघटनेच्या लोकांची भेट करून देत होते. आता हे स्टेटमेंट ना मला कोणी विचारलं आणि आज जर तुम्ही विचारत आहात, तर मी काश्मीरमध्ये कमीत कमी 500 मुलांना मी माझ्या प्रदेशातून, माझ्या इन्स्टिट्यूशनमधून डॉक्टर बनवलंय. तर 500 फॅमिलीजना मी वैयक्तिकरित्या ओळखतो आणि आज सुद्धा मी त्यांच्याकडे जातो, उद्या सुद्धा जाईन आणि परवा सुद्धा जाईन. तर मी म्हणालो की ही जी माझी जुनी नाती आहेत, जी आधीची होती ती आज सुद्धा आहेत. तर हे मी 500 मी डॉक्टर 500 फॅमिलींना. हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर नाही, असे खूप सारे असतात की जे JDU मध्ये प्रोफेसर असतात, त्यांच्या इथे जर एखादी गोष्ट काढली जात असेल तर त्यांचं काहीही, कुणी DU मध्ये प्रोफेसर होते आणि त्यांचं असं कळलं की ते कुठे दुसरीकडे तरी आपल्या पार्लमेंटवर जो अटॅक झाला होता त्याच्याशी संबंध निघाले, तर त्या मॅटरमध्ये मला नाही वाटत मला जावं लागेल. संबंध आहेत की नाही? माझ्या 500 फॅमिलीजना मी 500 मुलांना डॉक्टर बनवलंय आणि 500 फॅमिलीजना मी ओळखतो. तर त्या 500 मध्ये कोण आणि किती मुश्ताक आहेत
हे मी कसं सांगू शकतो? पण 500 डॉक्टर बनवता बनवता तुम्ही एक सुद्धा आतंकवादी बनवला तर देशाचं तर नुकसानच होईल ना. नाही, नक्कीच तुम्ही खरं बोललात. मी पहिला माणूस असा असेन, की जेव्हा आपल्या इथे वॉर चालू होतं, ज्याला कारगिल म्हणत होते, माझ्याकडे त्याची प्रमद राष्ट्रपतींची चिठ्ठी आहे. तर मी एकत्र मिळून रिप्रेझेंटेशन केलं होतं, की मी एन-सी-सी ट्रेन्ड आहे. स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये मी बंदूक चालवू शकतो. मी असा पहिला पार्लमेंटेरियन असेन, जो म्हणाला होता, की आम्हाला आम्हाला सुद्धा संधी दिली जावी. माझी इच्छा आहे, की सीमेवर मी जर मेलो, तर सीमेवर मरावं. आणि माझ्याकडे त्यांची चिठ्ठी आहे. त्यांचं उत्तराची चिठ्ठीसुद्धा आहे पण माझ्याकडे. माझ्याजवळ सुद्धा एक चिठ्ठी आहे ज्यामध्ये लिहिलंय की शहाबुद्दीन साहेब श्रीनगरला गेले होते. त्यांनी मुश्ताकच्या घरामध्ये हिजबुलचे कुपवाडाचे प्रमंडलीय कमांडर फारुख मिथलची भेट घेतली होती आणि ते म्हणाले होते की तुम्हाला संरक्षणासाठी अस्त्रशस्त्रांची आवश्यकता आहे. आगाने स्वीकारलं की 2001 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा घातक हत्यारांची खेप शहाबुद्दीनपर्यंत पोहोचवली होती आणि यावेळी AK-47 पिस्टल्स आणि कारतूस फळांच्या पेटीमध्ये भरून पाठवली होती. नाही, माझ्याकडे तर माझ्या रायफलच्या व्यतिरिक्त कुठलंच हत्यार कधीच नव्हतं. पण ह्या बातम्या तर मॅगझिनमध्ये, वृत्तपत्रांमध्ये छापल्या होत्या. तुम्ही कधी नाही, नाही, डिनाय नाही, नाही नाही. केलं? मला कोणी विचारलं नाही. मी खूपदा या अदालतची नोटीस गेली, तेव्हा खूप मेहनतीने मी आलो आहे. तर जोपर्यंत मला कोणी विचारणार नाही, न विचारता मी देवाकडे जात नाही, कुणा दुसऱ्याकडे तरी का जाईन?